हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. पावसाळा तर काही सुरुवात होत नाही आहे. पाऊस हा येतच नाही आहे. त्याची येण्याची काहीच चिन्हसुद्धा दिसत नाही आहे. पण आपले सामान संपण्याचे चिन्ह अगदी मंथ एंडिंगपासून सुरू होऊन जातात. अगदी महिन्याला संपण्याला आठवडा असतो तेव्हापासून आपल्याला कळतं की आता आपल्याला ग्रॉसरी आणायची आहे. अगदी डबे हळूहळू रिकामे व्हायला लागतात. बऱ्याचशा गोष्टी संपायला लागतात. तर मीही गावावरून आली तशीच दुसऱ्या दिवशी मी इथं ग्रॉसरी घ्यायला आली. तर बराचसा सामान संपला होता आणि वेळसुद्धा झाली होती. 10 तारखेपर्यंत जवळजवळ सगळ्या वस्तू संपून जातात आणि मग त्या लगेच भराव्या लागतात. तसं तर आपण पूर्ण किराणा संपू देत नाही. थोडा थोडा असतो तेव्हाच आपण किराणा भरतो. तर इथं मी पटेल मार्टला आली आहे, कल्याण वेस्टला. घराच्या फार काही लांब नाही आहे. तर मग इथं मी आली होती किराणा घ्यायला आणि ह्यावेळेस ना मी एकटीच आली होती. इंगळे साहेब गेले होते त्यांच्या कामावर. तर म्हटलं चला मग आणायचंसुद्धा होता सामान, कारण काही पाहुणे येणार होते. मग त्या गडबडीमध्ये माझं ते राहिलंच असतं काम. तर म्हटलं चला मी एकटीच जाते आणि मग मी एकटीनेच सगळं सामान भरला. तसं होम डिलेवरी आहे, पण काही गोष्टी आपण सोबत नेऊ शकतात असं इथला रूल आहे. तर मी काही गोष्टी ज्या तुटण्याच्या फुटण्याच्या असतात त्या सोबत घेऊन आले. बाकी हा किराणा आलेला आहे. तर मी सोफ्यावर ठेवला आहे, कारण खाली आता प्रियंका आली आहेत, फरशी वगैरे पुसते. आणि जसं म्हटलं होतं ना की पाहुणे येणार आहे, तर बघा दुसऱ्या दिवशी इथं माझी स्वयंपाकाची गडबड सुरू आहे. तर मी तर स्वयंपाक करायला घेतला आहे. बराचसा स्वयंपाक म्हणजे जवळजवळ पूर्ण स्वयंपाक झाला आहे आणि आता शेवटी गरम गरम चपात्या म्हणून मी इथं बनवते. कोण पाहुणे येणार आहे ते तुम्हाला सांगते. पण त्याआधी ना मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ एंड करता करता मी बोलले होते की गावावरून मला अचानक का यावं लागलं. तर मी म्हणजे अजून राहिले असते तसे आली मी वेळेतच. माझं रिझर्वेशन होतं ना त्याच दिवशी आले. पण आईकडे न राहता माझे जे बाकी उरलेले दिवस आहेत ना ते काकांकडे गेले. तर माझे 3 नंबरचे काका म्हणजे माझ्या बाबांच्या पाठचे ते वारले. तर बाबांना 5 महिने होत नाही आहे की काकासुद्धा आम्हाला सोडून गेले. तर त्यामुळे ना मी तिथं थांबले होते काकूंकडे. 3 दिवस थांबले होते. सगळ्या बहिणी आम्ही तिथं थांबलो होतो आणि मग शेवटी ताई तिथं थांबली आणि मग आम्ही आमच्या घरोघरी आलो. आणि आता आजसुद्धा ना इंगळे साहेब गेले आहेत. ज्या दिवशी मी आता हे सगळं दाखवते ना शूट केलं ना पाहुण्यांचं, त्या दिवशी इंगळे साहेब गावी गेले होते कारण काकांचं 11वं होतं. मी 11व्याला नाही जाऊ शकले, कारण अधिक मासानिमित्त मी माझी पुतणी आणि जावयांना जेवणासाठी बोलवलेलं होतं. तर अधिक मास म्हणजे आता तर संपला आहे, पण मी शूट करत होते ना तेव्हा त्याला 1 दिवस बाकी होता संपायला. तर म्हटलं मग परत मी जर गावी निघून गेले असते ना तर हे माझं राहिलं असतं. आणि अधिक मासाचं तुम्हाला माहितीच आहे किती महत्त्व आहे. आणि मला मुलगी नाही, तर मग म्हणून मी माझी पुतणी आणि जावयांना बोलवलेलं आहे. तर माझी मोठी पुतणी आणि जावई त्यांचासुद्धा मी पहिला अधिक मास केला होता. नंतर मोठ्या जावेची मुलगी आहे त्यांचासुद्धा केला होता आणि म्हटलं आता यांचंही करूया. तर मुलगी नाही म्हटल्यावर ते मग आपल्या पुतणीच आपली मुलगी आहेत आणि त्यांचे जे मिस्टर आहेत तेच आपले जावई आहेत. स्वयंपाक पूर्ण झाला आहे. इथं मी भात लावला आहे कुकरमध्ये, म्हणजे झाला आहे. आणि इथं फोडणीचं वरणसुद्धा केलं आहे. आणि इथं मस्त अशी मसालेदार वाटाण्याची भाजी देखील माझी बनवून झालेली आहे. आणि ही भाजी ना त्यांना खूप आवडली जावयांना. तर बोलले की आई जळगावच्या पद्धतीने केली आहे का, जळगावचा मसाला वापरून? तर म्हटलं हो, कारण आम्ही त्याच पद्धतीने करतो. आणि मस्त अशी बघा छान असं तरंग देखील आलेलं आहे. खूप टेस्टी झाली होती भाजी. आणि तर थोडंसं ना मी भज्यांचं पीठ देखील भिजवलं होतं, तर भजी देखील केली होती. आणि बघा ते सगळे आता आले आहेत. थोड्या गप्पा गोष्टी झाल्यात, नंतर मग जेवणासाठी त्यांना बसवलं. तर आधी मितालीचे वडील म्हणजे माझे दीर आणि आमचे जावई बापू बसले आहेत. इथं बघू शकता तुम्ही, फोनवर ते आता सध्या बोलत आहेत. तर आणि आमरस मी असं फ्रीजमध्ये करून ठेवला होता आणि मग कसं तो छान असा फ्रेश राहतो. तर त्यांना सगळ्यांना जेवण खूप आवडलं.
जावे जेवणार म्हटल्यावर आपल्या सासवांना थोडंसं टेन्शन येतं की त्यांना आवडेल की नाही. तर असंच मी सुद्धा घाबरत घाबरत सगळं बनवलं होतं. कारण पहिल्यांदा ते माझ्या घरी आले होते आणि पहिल्यांदा जेवणार होते माझ्या हातचं, पण थोडीशी धाकधूक होती, पण नाही त्यांना आवडलं होतं. आणि इथं मी किचनमध्ये ना गरम गरम भजी बनवत होती, कारण वाढायला जानू होती, जानू वाढत होती त्यांना. आणि जावेची पुरीची त्यांच्या गप्पा सुरू होत्या. आणि बघा तुम्हाला सगळ्यांना मी भजी खाण्यासाठी बोलवते. तर गरम गरम भजी छान लागतात म्हणून गरमच मी तर बनवत होते आणि त्यांना तिकडे जानू वाढत होती. जेवण वगैरे आटोपलं, दीर ऑफिसला गेले आणि आता ना अधिक मासानिमित्त मी ह्या दोघांचं औक्षण करते, पुतणी आणि जावयांचं. तर अधिक मासानिमित्त मी त्यांना गिफ्ट वगैरे तसे नाही घेतले, पण हो मी त्यांना म्हणजे पाकिट दिलं की त्यांच्या आवडीने ते घेतील म्हणून. पण तुम्ही आता कपडे तुमच्या आवडीने घेऊन घ्या. नक्कीच घ्या, नक्की घ्यायला लावा. संध्याकाळी ऑलरेडी सकाळीच झालंय. आज ठरवून ठेवलाय त्यांनी मार्केटला जायचं. नक्की घ्या कपडे. कसं आहे ना, कलर आणि साईज आपल्याला कधी कधी नाही कळत, तर म्हणून मग मी हा पर्याय निवडला की म्हणजे मी पाकिट दिले दोघांनाही की तुमच्या चॉईसने तुम्ही घ्या. कारण कसं आहे, आपण गिफ्ट देणार आणि त्यांना समोरच्याला नाही आवडलं, त्यांचंही मन दुखेल की आपल्याला आवडीचं नाही मिळालं आणि आपलंही मन दुखते की आपण त्यांना आवडीचं नाही देऊ शकलो. त्यामुळे मी त्याला दोघांना म्हटलं की तुमच्या चॉईसने तुम्ही खरेदी करून घ्या आणि नक्कीच खरेदी करा. तर अशा काही गमतीजमतीसुद्धा सुरू आहेत. पूर्वेश आणि पियुष एकाच वयाचे आहेत, त्यामुळे त्यांची देखील खूप गप्पा सुरू आहेत. आणि साडी ड्रेस काय घ्यायचं ते घे, आजच घे. तुला जे घ्यायचं ते घे. मला पण जायचं ना, नाही, शाळा सुरू तिला तर झाली. आता सवाना वगैरे मधून शाळा चालू झाली, शाळा तिला तुला सवाना तिला शाळा चालू झाली. शॉपिंग मग घे, तुला जे पाहिजे ते घे तुझ्या आवडीने. म्हणून मी साडी वगैरे काही घेतली नाही. म्हटलं साड्या पण झाला असेल, ड्रेस घे किंवा साडी घे. तुला लेक जावई जेव्हा हसत मुखाने आपल्या घरून जातात ना, समाधानाने आपल्या घरून जातात ना, तेव्हा आपल्या मनाला देखील खूप शांती आणि समाधान मिळतं, आनंद वाटतो. तर योगिताने आईस्क्रीम आणली होती येताना, तर तेव्हा सगळे आता जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खात आहेत. तर माझं जेवण अजून बाकी होतं, तर मी म्हटलं मी नंतर खाईल. तर या अधिक मासानिमित्तानेच आज मिताली आणि पियुष माझ्या घरी आले होते. तर हे सण असे असतात ना की जे आपल्या सगळ्या माणसांना जोडून ठेवतात, एकमेकांशी भेटायला भाग पाडतात. मी भागच म्हणते, कारण की हल्ली कोणालाच वेळ नसतो, सगळे बिझी असतात, त्यामुळे आपण सगळे एकत्र येतो. आते अच्छे दिख रहे आजचे काहीतरी देखील की नाही तर आता की हिंदी रेकॉर्ड करते. बोलो हिंदी. मी जाडका पत्ता हिरवा होता. परवा दिवशी मी त्या कासवानीला फोन केला होता. मग काय बोलली, मस्त हिंदी बोलत होती. मजाच म्हणते, मॅडम आज तुम्ही मराठी तर मराठीच बोलत. आपको हिंदी सब्जेक्ट तो होगा ना स्कूल में तो. तर आजचा दिवस ना खूप असं छान गेला. तर तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ होता तो कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटसुद्धा करा बरं का नक्की. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.